गौरी सूर्यवंशी, एस मराठी मध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। बातमी आहे आता नाशिकमधून। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिराला गळती लागली आहे। पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळे मंदिराची ही दुरवस्था झाल्याचं समजतंय। देवस्थान आणि विश्वस्तांकडून पुरातत्व विभागाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून देखील याकडे दुर्लक्ष करण्यात आले। पुरातत्व विभागाकडून मात्र पाठपुरावा करूनही मंदिर दुरुस्ती नाही होत आहे। त्र्यंबकेश्वर मंदिराचा गाभारा आणि सभा मंडपात मोठ्या प्रमाणात गळती होत आहे। सभा मंडपात होणाऱ्या गळतीमुळे भाविकांची गैरसोय होते, तर गाभाऱ्यात होणाऱ्या गळतीमुळे मंदिरालाही धोका निर्माण झालाय। चोल आणि नागरी शैलीतील या मंदिराचा 1754 साली माधवराव पेशवे यांनी जीर्णोद्धार केला होता। मंदिराच्या गळतीकडे प्रशासन लक्ष देईल का, यावर काही उपाययोजना होईल का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। एस मराठी न्यूजसाठी नाशिक शहर प्रतिनिधी त्र्यंबकेश्वर। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।